नमस्कार, मी बाजीराव तपासे, आपल्या नाशिक तालुक्यातील गवळणे गावाचा रहिवासी. आज हा व्हिडिओ मी फक्त माझ्या एकट्यासाठी नाही तर माझ्या संपूर्ण गवळणे गावासाठी बनवतोय. कारण शहरातली प्रत्येक छोटी बातमी दाखवणारा मीडिया माझ्या गावापर्यंत कधी पोहोचलाच नाही. हा रस्ता बघा, रस्ता नाही तर मृत्यूचा सापळा बनला आहे. आमच्या गवळणे गावाची हद्द ते शहराला जोडणारा हा 5 किलोमीटरचा रस्ता महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये मोडतो. परंतु गेल्या 5 वर्षांपासून या रस्त्याची दुरावस्था आणि दुर्दशा बघून एकच प्रश्न उभा राहतो की नक्की इथले लोकप्रतिनिधी आणि इथलं प्रशासन हे नक्की करतं तरी काय? इतके मोठे मोठे खड्डे जर यांना दिसत नसेल तर यांच्या डोळ्याला भोकं पडले की काय, असा संतप्त सवाल माझा यांना आहे. आमच्या गावातील अनेक नागरिकांनी या रस्त्यासाठी तक्रारी केल्या, विनवण्या केल्या, मागण्या केल्या, परंतु बहिऱ्या झालेल्या इथल्या व्यवस्थेला त्यांच्या त्या मागण्या ऐकूच आल्या नाही. आज परिस्थिती अशी आहे की खड्डा कुठे आणि रस्ता कुठे हेच कळत नाहीये. या भागामध्ये अनेक मोठ्या कंपन्या देखील झालेल्या आहेत. त्यामुळे जड वाहनांची वर्दळ सतत या रस्त्याने चालू असते. एखादा मोठा डंपर जर संपूर्ण चालून आला ना, तर अक्षरशः थेट रस्त्याच्या खाली उतरून जीव मुठीत धरून उभं राहावं लागतं. आणि या लोकांनी काय केलं माहितीये? पावसाळा सुरू होण्यापूर्वी त्या खड्ड्यांमध्ये माती टाकून ते खड्डे बुजवण्याचा केविलवाणा प्रकार केला. परंतु पहिल्याच पावसामध्ये ती माती वाहून गेली आणि यांच्या भोंगळ कारभाराचं वास्तव देखील समाजासमोर नागडं झालं. आज दररोज या रस्त्यावरतून हजारो नागरिक जीवघेणा प्रवास करत आहे. यामध्ये कामाला जाणारे कर्मचारी, दूध व्यावसायिक, महिला, रुग्ण, विद्यार्थी आणि इथला प्रत्येक जण आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवास करत आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी इथल्या प्रशासनाला आणि इथल्या लोकप्रतिनिधींना स्पष्ट इशारा देतोय की तात्काळ हा रस्ता दुरुस्त करा आणि तोही कायमस्वरूपी. उद्या जर या ठिकाणी काही जीवितहानी झाली तर याला सर्वस्वी जबाबदार इथली संबंधित यंत्रणा असेल. आज फक्त व्हिडिओ बनवतोय, परंतु लवकरात लवकर जर तात्काळ या रस्त्यांच्या दुरुस्तीचं काम सुरू झालं नाही तर उद्या संपूर्ण गवळणे गावाच्या नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. अहो, नागरिक आहोत आम्ही, आमचा जीव मीठ मिरची इतका स्वस्त नाही. हा रस्ता आमचा हक्क आहे, आमचा अधिकार आहे आणि आम्ही तो मिळवणारच.